बातमी आहे जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या अंकुशनगरीकडची। नवरदेवाच्या बहिणीच्या पर्सवर अज्ञात महिला चोरट्यांनी डल्ला मारलाय। त्यामुळे पर्समध्ये असलेलं 25 तोळे सोनं, आयफोन, सॅमसंग मोबाईल आणि 60,000ची रोख रक्कम असा मुद्देमाल या महिला चोरट्यांनी लंपास केलाय। या चोरीची माहिती मिळाल्यानंतर गोंदी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चोरीचा तपास सुरू केल्याची माहिती आहे। नवरदेवाच्या बहिणीची दिशाभूल करून अज्ञात महिला चोरट्यांनी पर्स पळवली। यावेळी केटरर्सने चोरी करणाऱ्या महिलेला चोरी करताना पाहिलं, पण चोरी करणाऱ्या महिला चोरांनी केटरर्सला दम देऊन पर्स पळवली। या दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। अज्ञात महिला चोरट्यांचा तपास सुरू केलेला आहे। या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडालेली आहे। या भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानं वधू पित्यांनी पोलिसांवर टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। आज दिनांक चोरीची घटना कशी झाली? आज दिनांक 8/6/2025 रोजी माझ्या मुलीचं लग्न अंकुशनगर येथील गोदावरी लॉन्समध्ये दुपारी होतं। दुपारी 2च्या दरम्यान साधारणतः लग्न लागल्याच्या नंतर नवरदेवाची बहीण ही डायनिंग हॉलमध्ये तिच्या लहान मुलाला घेऊन जेवण्यासाठी गेली व लहान मुलांना घास भरवत असताना तिने या नवरीचे दागिने व स्वतःचे दागिने, स्वतःचे 2 आयफोन आणि रोख रक्कम अंदाजे 50-60 हजार रुपये असेल असं ऐवज त्या बॅगमध्ये असता ती लहान मुलाला घास भरत असताना तिची नजर चुकून त्या ठिकाणी अज्ञात आलेल्या मुली होत्या आणि त्यांनी ती बॅग लांबपास केली। त्यानंतर ते लक्षात आल्याच्या नंतर आमची धावपळ उडाली आणि गोंदी पोलीस स्टेशनला फोन केला। पोलिसांनी काही विशेष दखल घेतली नाही, परंतु त्या आयफोनचे नंबर आम्ही त्यांना टाकले व ते ट्रेस केल्याच्या नंतर उडीगोद्री येथील पारदी वस्तीमध्ये एका घराचे ते लोकेशन दाखवत होते। त्या ठिकाणी लग्न समारंभाला भेट देण्यासाठी बदनापूरचे आमदार सन्माननीय नारायण कुचे साहेब आले आणि त्यांनी जेव्हा पोलिसांना फोन केला, पोलिसांनी